जवळपास या ठिकाणी आपण 65 लाख हेक्टर करता 6,175 कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे। प्रति हेक्टरी अतिरिक्त 10,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे। म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत। पिकांच्या व्यतिरिक्त जी मदत आहे त्यावरही एक नजर टाकूया। खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 47,000 रुपये कॅश आणि 3 लाख रुपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून असे एकूण माती वाहून गेलेल्या शेतीसाठी प्रति हेक्टरी 3,47,000ची मदत आहे। दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर 37,500 रुपये। यात सरकारनं एनडीआरएफची मर्यादा हटवली असून जेवढ्या जनावरांचा मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावराची मदत मिळेल। ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी प्रत्येकी 32,000 रुपये। कुक्कुटपालनाच्या नुकसानीसाठी प्रति कोंबडी 100 रुपये, तर दुकानदारांसाठी 50,000पर्यंत मदत। विहिरींच्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन विशेष बाब म्हणून 30,000 प्रति विहीर मदत आणि पूर्ण नुकसान झालेली घरं पंतप्रधान आवास योजनेतून बांधून देणार।